मी देखील आता मार्केटला तूर आणलेली आहे आणि शासकीय नोंदणी सुरू झाली आहे. शेतकरी म्हणून काय आपली प्रतिक्रिया? हमी भाव डिक्लेअर केला जातो, परंतु हमी भाव डिक्लेअर केल्यानंतर नोंदणीसाठी आणि खरेदीसाठी बराचसा विलंब लागतो. शासकीय यंत्रणेकडे काही वेळेस बारदान मिळत नाही, त्यांच्याकडे कर्मचारी नसतात. त्याच्यामुळे नाव नोंदणी करण्या आणि इतका वेळ वाट पाहणं हा शेतकऱ्याला अशक्य आहे. शेतकऱ्याला पैशांची गरज असते आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त हमी भाव डिक्लेअर केला जातो, परंतु डिक्लेअर केल्यानंतर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. आणि जो माल शेतकऱ्यांच्या शेतातून निघतो त्यावेळेस सुरू केला पाहिजे शासकीय केंद्र. टेस्ट करतात तुम्ही तर माल निघण्याच्या 1-8 दिवस आधी तरी तुम्ही नोंदणी सुरू करायला पाहिजे. त्याचा खरोखर लाभ मिळेल शेतकऱ्याला. नाही तर नाही. तूर आणलेली बरं, शासकीय नोंदणी सुरू झालेली आहे, तिथं न जाता आपण मार्केटला आहे, काय काय शासकीय नोंदणी जर लवकर सुरू झाली असती, आता जवळजवळ तूर संपत आलेली लोकांची म्हणजे शेतकऱ्यांची, ही सुरुवातीलाच जर नोंदणी झाली असती हमी भावाचा फायदा मिळाला असता. आता व्यापारी जो भाव देईल तर एकदा आणलेला माल परत घरी नेत नाही शेतकरी, त्याचा फायदा झाला असता. आता जे शासनाचे जे धोरण आहे ते म्हणजे उशिरा जाग आलेलं सरकार असं म्हटलं जाईल. शेतकऱ्यांचा ज्या वेळेस शेतकऱ्यांचा विचार कुठलाही सरकार करत नाही. त्यामुळे अगोदर जर जागृत झाला असतं सरकार तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला असता. म्हणजे आता जे नोंदणी करून खरेदी केंद्र सुरू करून काय उपयोग होणार नाही. काही उपयोग, आता जवळजवळ सगळा माल संपलेला आहे. हे व्यापारी दार्जिने सरकार असं म्हटलं जाईल. दुसरं काय, कुठलंही सरकार विचार करत नाही शेतकऱ्याचा. तिथं का आपण गेले नाही आणि मार्केटला आणलं, काय शेतकरी म्हणून काय आपले उशीर केला तुम्ही. जवळजवळ 50% शेतकऱ्यांची तूर विकली गेली. आता राहिलेले फक्त आता आणतायत जसं निघत तसं. मार्केटला जो भाव दिला जात होता तो कमी, त्या मानाने व्यापारी कमी भाव देतात. आता शासकीय जे खरेदी आहे त्याचा भाव जास्त आहे. हो, पण तरी शेतकरी तिकडे नोंदणी करताना दिसत नाही. काय कारण? सुरुवात उशिरा केली ना तुम्ही. सुरुवात उशिरा केली. करा नाही. अच्छा. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही, नोंद करून घेत आहेत असं माहिती नाही. बरोबर. तरी अनभिज्ञ आहे याच्याच. जे शेतकऱ्यांचा जो माल मार्केटला येऊन जातो त्यानंतर मग शासनाचं धोरण ठरतं किंवा कळतं, म्हणजे तो परिणाम समजत नाही लवकर. म्हणजे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो मिळणारा भाव आहे तो कमी मिळतो, त्याच्यामुळे नुकसान होतं. हो. ओके. किती आहे काका आपले? जवळजवळ 14 बिघे यावर्षी तूर टाकली मी संपूर्ण शेतीमध्ये. उत्पादन समाधानकारक आहे, पण भाव नाही. त्याच्यामुळे उपयोग होत नाही. आणि शेतकरी मेहता कुठेच आलेला आहे. त्याच्यामुळे मजुरी जास्त, रासायनिक खते महाग आहेत, इतर पाट्याचा खर्च जास्त आहे, त्या मानाने भाव मिळत नाही. ओके.